नानबाट वर्सेस उमराळा, दोन्ही संघात क्वार्टर फायनल 3 ची मॅच. सदर सामन्यासाठी पंच असतील पंच वॅसलिन आणि पंच लिंकन. आणि इथून काही नानबाट संघ विजयी झाल्यास सॅनिल लोपिस यांना 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे सर्वेश मात्रे यांच्याकडून. आचू मंडप डेकोरेटर इकडे आलेले आहेत, त्यांनी कॉमेंटरी बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. त्यांनी आपल्याला 1000 रुपयाची देणगी दिलेली आहे. लागोपाठ 3 चौकार 3 विकेट साठी आचू यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. आणि ब्रिजेश अल्फान्सो यांनी 2000 रुपयाची देणगी देण्याचे कबूल केलेलं आहे. चला पंच लिंकन यांनी टायमाची नोंद घ्यायची आहे आणि मॅचला सुरुवात करायची आहे. पंच लिंकन, मी पुन्हा या ठिकाणी पुन्हा आम्ही तुम्हाला सांगणार नाही. लिंकन, आपणास सांगण्यात आनंद होतो की आमच्याच गावचे सुपुत्र जॉन अल्फान्सो यांची पुढच्या वर्षी IPL साठी नेमणूक करण्यात आलेली आहे. ब्रिजेश तुम्ही ग्राउंडच्या बाहेर जायचं आहे, इकडे आमची मॅच चालू होत आहे. आणि आपल्याला लाभलेले पंच लिंकन डाबरे आणि स्नोविल परेरा यांचे कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत. स्नोविल परेरा तुम्ही मॅच त्वरित चालू करायची आहे, आपल्याकडे खूप टाइम कमी आहे. स्नोविल प्लीज सोनू. टाइमाचा ओके. कठीण बंधन आहे. लेट्स प्ले. आणि उत्कृष्ट सुंदर असा असा चेंडू. चेंडू. एक धाव. आणि पुढचा चेंडू उत्कृष्ट असा चेंडू आणि निर्धाव निर्धाव चेंडू. 2 चेंडू अखेरीस धाव संख्या झालेली आहे 1. ग्रेक तिसरा चेंडू. एकच धाव. 3 चेंडू अखेरीस धाव संख्या झालेली आहे 2. चौथा चेंडू घेऊन येत आहेत ग्रेग. एक धाव. 4 चेंडू अखेरीस धाव संख्या झालेली आहे 3. 4 चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे 3 उमराय संघाची. पुढचा चेंडू ग्रेग यांचा. फक्त एकच धाव. 5 चेंडू अखेरीस धाव संख्या झालेली आहे 4. तो आलाय. तो आलाय, तो बघतो आणि उत्कृष्ट सुंदर असा लागवलेला आहे. एक धाव घेण्यात यशस्वी ठरलेले आहेत. एक षटकाखेरीज धावसंख्या झालेली आहे 5 धावा. एक षटकाखेरीज धावसंख्या झालेली आहे 5 धावा. चला पुढचा तो आलाय, तो आलाय, तो तिथून बघतोय. ब्रिजेश तो आलाय. माझे लाडके मित्र ग्रिप्सन अल्फान्सो यांचं ग्राउंड मध्ये आगमन झालेलं आहे. आम्ही कमिटीतर्फे तुमचे फार फार आभारी आहोत. सुंदर असं लागवलेलं आहे 4 धावा. तो आलाय आणि त्यांनी लगावला आहे चौकार. आणि उत्कृष्ट असा चौकार पुन्हा एकदा. 2 चेंडू 2 चौकार. तो आलाय आणि त्यांनी लगातार 2 चौकार मारलेले आहेत जुलियन यांनी. रेक्स यांचा पुढचा चेंडू जुलियन यांच्यासाठी. जुलियन खेळण्यास सज्ज. सुंदर असं लागलं 4 धावा.
चेंडूत लगातार 3 चौकार मारलेले आहेत ज्युलियन यांनी. अजून 3 चौकार मारले आहेत, त्यांना 5,555 रुपयाचं बक्षीस आहे. गुड्डू मयूर नाईक, युवा अशी- संघटनेचे अध्यक्ष मयूर जगदीश नाईक. आणि पुन्हा चौथा एकदा चेंडू, चार चौथा धावा. चौकार. जुलेन यांची आक्रमक अशी फलंदाजी ग्राउंडवर पाहायला भेटत आहे. पाचवा चेंडू बघूया जुलियन काय यांच्यासाठी. करतो आपल्या संघासाठी? नो, पंचांनी नो घोषित केलेला आहे. आणि नो आहे, त्यामुळे स्टंपिंगचा निर्णय टाळण्यात येईल. फक्त रनआउट. इथून नो चेंडू. बघूया पुढचा चेंडू रेक्स यांचा जुलियन साठी. दडपणीच्या 4 शतक. चेंडू 17 धावा. आणि इथून हा फटका. एकच धाव. धावसंख्या झालेली आहे 23. 5 चेंडू अखेरीस धाव संख्या झालेली आहे 23. रेक्स यांच्यावरती थोडासा प्रेशर असा वाटत आहे. बघूया पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू कसा टाकतायत. अवांतर 2 धावा. पंच लिंकन यांनी नो घोषित केलेला आहे. पंच लिंकन आणि पंच स्नोविल यांचं उत्कृष्ट असं डिसिजन, उत्कृष्ट अशी कामगिरी करत पंच आहेत सोनू पंचांची. हे प्रशिक्षणासाठी ऑस्ट्रेलिया या ठिकाणी जाऊन आलेले आहेत. बघूया शेवटचा चेंडू रेक्स यांचा. बघा बघा पंचांचा निर्णय अंतिम राहील. बघूया, तुम्ही सहकार्य करा पंचांशी. नांदवाड संघ नाही नाही. उमराळ्या संघाचा हॅलो हॅलो. पंचांनी आपला निर्णय कळवायचा आहे. धावसंख्या झालेली आहे 25. आणि सुंदर उत्कृष्ट असं असं क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण. दोन दोन षटकाखेरीज धावसंख्या झालेली आहे 26. सोनू, या षटकामध्ये त्यांनी 4 सुंदर असे चौकार लगावलेले आहेत. आपल्याला लाभलेले जुलियन. डीजे मिल्टन यांचे समितीचे हार्दिक स्वागत. डीजे मिटू मिक्स. सोनू, आणि मारायचे आणि शेवटचे षटक घेऊन आहेत नांदवाड संघातून. बॉलर नेम प्लीज. पुन्हा एकदा चांगला तटावलेला आहे. 4 धावा.
बॉलर नेम एल्सियन. ओके. एल्सियन. बघूया पुढचा चेंडू. उत्कृष्ट असा आणि उत्कृष्ट असा चेंडू आणि निर्धाव चेंडू. बघूया थर्ड एम्पायरचं डिसिजन. पंच सोनू आणि पंच लिंकन. चित्रा यांचा मुलगा MBA करून काही शिकलेला नाही, पण बॅड वर जास्त शिकलेला आहे. तिथून त्यांचे कझिन ब्रदर कौशिक मात्रे भडकलेले आहेत. विमल स्पेशल. आलेले आहेत आमचे अध्यक्ष आलेले आहेत युवा समितीचे सर्वेश मात्रे यांनी. सर्वेश मात्रे आलेले आहेत. यांनी नानबाड संघ जर इथून जर विजयी झालेला असेल तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज लावलेला आहे सुनील लोपीज यांच्यासाठी. सर्वेश तुम्हाला युट्यूबनी कॅच केलेला आहे या प्रकारे. सर्वेश मात्रे हे युट्यूब साठी खूप फेमस आहेत. फॅन फॉलोविंग 1.8 मिलियन. चला पंचांनी निर्णय कळवायचा आहे. मॅचला त्वरित सुरुवात करायची आहे. आणि विकेट फलंदाज बाद झालेला आहे. पंच लिंकन आणि पंच सोनू यांचं उत्कृष्ट अशी कामगिरी. एल्सियन यांचा पुढचा चेंडू. एल्सियन यांचा पुढचा चेंडू बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. उत्कृष्ट असा चेंडू. वाईट. आणि पंचांचा वाईटचा इशारा. बघूया पुढचा चेंडू. आणि फलंदाज त्रिफळाचीत झालेला आहे. धावसंख्या झालेली आहे 31. थांबा आपण करू करेक्शन करूया. वाईट चिरण आलीच नाही. एक मिनिट. झालेली आहे. तुम्ही सहकार्य करा कमिटीला. कमिटी तुम्हाला सहकार्य करेल. 32 धावा झालेल्या आहेत.
झाले नाही तुला आणखी नाही नाही एक मिनिट थांबवा. धावसंख्या झालेली आहे 35. या ठिकाणी आमचे प्रायोजक ज्यांनी आम्हाला पहिलं पारितोषिक घोषित केलेले असे आमचे प्रायोजक श्री विल्बन परेरा इकडे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेज जवळ यायचं आहे. विल्बन परेरा. हा चांगला आजच्या ह्या चषकाच्या पहिल्या पारितोषाचे स्पॉन्सर आम्हाला सहकार्य करणारे विल्बन परेरा इथे आलेले आहेत. मी माननीय श्री विल्बन परेरा यांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती यावं आणि त्यांना कमिटीतर्फे सन्मान चिन्ह आम्ही देणार आहोत, त्यांनी त्याचा स्वीकार करावा. विल्बन परेरा. उमराळे संघाने आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि नानबाट संघाचे खेळाडूंना विनंती आहे त्यांनी या ठिकाणी यायचं आहे. नानबाट संघाला विजयासाठी 37 धावाची आवश्यकता आहे. चार धावा. वाईट बॉल. आणि बाद झालेला आहे. थांबा, पंच आपला निर्णय कळवतील. विनीत, तुझं काय बोलायचं आहे काय तुला?
दे 9 घे पाहिजे 50 घे पैशाला काय घाबरल्या तू जाम मोठं पडत पुढे करायचे आणि इकडून आपल्याला झाले का नाही सेल लागले का नाही त्यातले काढ पाहिजे हॅलो हॅलो चला पंचांनी आपला निर्णय कळवलेला आहे पंचांची वाद घालू नका चला निर्धाव चेंडू घोषित केलेले आहेत 2 चेंडू अखेरीस धाव संख्या झालेली आहे 5 स्विस्टन पुढचा चेंडू पीटरसन यांना उत्कृष्ट चेंडू आणि एकच धाव तीन चेंडूत धाव संख्या झालेली आहे 6 स्विस्टन यांचा पुढचा चेंडू स्टीव्ह यांना उत्कृष्ट असा फटकार आणि 4 धावा थोडस गचाळच क्षेत्ररक्षण आणि चौकार पुढचा चेंडू बघूया उत्कृष्ट असा फटका आणि तेवढंच चांद्र क्षेत्ररक्षण आणि एकच धाव धाव संख्या झालेली आहे 5 चेंडू अखेरीस 11 धावा इथून काय सुनील लोपिस नानबाड यांची टीम जर विजयी झाली तर सर्वेश मात्रे यांच्याकडून कॅश प्राइज आहे 1000 रुपये पुढचा चेंडू आणि उत्कृष्ट असा फटकार आणि 4 धावा 4 धावा आणि पहिल्या षटकार अखेरीस धावसंख्या झालेली आहे 15 चला पुढचं षटक आणि एकच धाव संख्यात 1 निभर धाव संख्या झालेली आहे 16 क्लिफ यांचा दुसरा चेंडू पीटरसन यांना
आणि पंच यांनी धावचित घोषित केलेलं आहे. तिसरा चेंडू बघूया पॅटरसन यांना. डबू डबू आणि उत्कृष्ट असा चेंडू, निर्धाव चेंडू. पॅटरसन यांना काही समजण्यात आलेला नाही आहे. बघूया पुढचा चेंडू. धावसंख्या झालेली आहे 16. आणि गचाळ असं क्षेत्ररक्षण आणि चेंडू सीमारेखा पार गेलेला आहे 4 धावांसाठी. आणि इथून रिव्ह्यू घेतलेला आहे 4 रन बाईच्या स्वरूपात पंचांनी. पंचांनी आपला निर्णय कळवायचा आहे. पंच लिंकन डाबरे आणि पंच स्नोविल परेरा उत्कृष्ट अशी पंचांची भूमिका पार पाडत आहे इथे. आणि हा फेअर डिलिव्हरी 4 रन बाईच्या स्वरूपात मिळालेले आहेत. 4 चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे 20. जिंकण्यासाठी 8 चेंडूत 17 धावांची गरज. पुरा मागे लफडा नका, शेवटचा टाइम आहे लफडा नका. पण आडे वेळेवरती पण आणि पुढचा चेंडू उत्कृष्ट असा पॅटरसन यांनी सीमारेखा पार मारला आहे. 7 चेंडू 13 धावांची गरज नानबाट संघांना. बघूया शेवटचा आणि अंतिम चेंडू. फ्रेजर यांनी धावचित केलेले आहे. पॅटरसन तंबूच्या दिशेने जात आहेत. बघूया उमराळा संघासाठी शेवटचा आणि हानीमाराचं षटक कोण घेऊन येत आहे. 6 चेंडू 13 धावांची गरज. नानबाट संघ इथून विजयी झाला. सॅनिल लोपिस यांच्या टीमला सर्वेश मात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आहे. चला रॅमसन बघूया आपल्या संघासाठी काय करत आहेत आणि शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन येत आहे. पहिला चेंडू जुलियन आणि उत्कृष्ट असा फटका आणि एकच धाव. 5 चेंडू अखेरीस 12 धावांची गरज आहे. बघूया एलिस्टर आपल्या संघासाठी काय करत आहेत. जुलियन यांचा पुढचा चेंडू एलिस्टर साठी आणि उत्कृष्ट असा फटका 4 रनांसाठी गेलेला आहे. 4 चेंडूत 8 धावांची गरज आहे. बघूया एलिस्टर आपल्या संघासाठी काय मेहनत करत आहेत.
जुलियन यांचा पुढचा चेंडू, तिसरा चेंडू. पंच सोनू उत्कृष्ट अशी कामगिरी करत आहेत. चला मॅचला सुरुवात करायची. आपण मॅचला थांबू नये. बॉलासाठी बॉल आहेत आपल्याकडे भरपूर. मॅचला सुरुवात करायची आहे. तिथे काळोख आहे म्हणून बॉल थोडा लेट दिसेल, बघूया आपण नंतर. चला 4 चेंडूत 8 धावांची गरज आहे. जुलियन पुढचा चेंडू ॲलिस्टर साठी. उत्कृष्ट असा चेंडू आणि 1 धावेची भर पडलेली आहे. 3 चेंडू 7 धावेची गरज आहे. बघूया जुलियन आपल्या संघासाठी कसं टाकत आहे षटक. रॅमसन रेडी. तीन चेंडू 7 धावेची गरज. कंपल्सरी चेस आहे. उत्कृष्ट आणि त्रिफळाचित झालेले आहेत. 2 चेंडू 7 धावेची गरज आहे. इथून थोडा नानबाट संघ अडथळ्यामध्ये आलेले आहेत. त्यांचे कॅप्टन आलेले आहेत सॅनिल लोपेस. सॅनिल लोपेस यांनी इथून जर मॅच 2 चौकार मारून जिंकवल्यास 1000 रुपयाचे रोख पारितोषिक त्यांच्यासाठी आहे स्नोविल परेरा यांच्याकडून. उत्कृष्ट फटकार आणि 4 धावा. उत्कृष्ट असा फटकार. थांबा, पंचांशी वाद घालू नका. पंचांशी वाद घालू नका. थांबा, पंच आपले डिसिजन कळवतील. कृपया पंचांशी वाद घालू नका. सॅनिल, जसा तुम्ही या चेंडूवरती चौकार मारलेला आहे तसाच आपल्या नाही लफडावे आधे जाऊ दे. आपल्याला इकडे वाद नाही करायचा आहे. थोडस हलकं घ्यायचं आहे. कोण आहे तो? कौशिक मात्रे. तुम्ही थोडं शांत घ्यायचं आहे. आपल्याला इकडे मॅच खेळायची आहेत, मारामारी करायची नाही आहे. थोडस शांत जाऊ दे. सॅनिल लोपेस बाद झालेले आहेत. त्यांची टीम धोक्यात आहे आता. 1 चेंडूत 7 धावांची गरज. कमिटी बॉक्सने बॉल पुरवायचे आहेत. आणि 2 उमराळे संघांनी विजय मिळवलेला आहे. हार्ड लक.